आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. पार्था, एक इच्छा अनेक इच्छांना जन्म देत असते. प्रत्येक इच्छेसह मनुष्याची तृष्णा देखील वाढते आणि तृष्णेबरोबरच असंतोष देखील वाढत जातो. मग अशा असंतुष्ट मनुष्याला, जो इच्छांनी ग्रस्त आहे, त्याला उचित अनुचित हा देखील विवेक उरत नाही. पार्था, म्हणूनच मी तुला सांगतोय की तू आता तुझ्या इच्छांचा त्याग करून स्थितप्रज्ञ बन. स्थितप्रज्ञता ही कर्मयोगाची शेवटची पायरी आहे. वाह प्रभू, वाह वाह, किती सुंदर विचार सांगितलात तुम्ही. वाह. हे मधुसूदन, तू तर म्हणतोयस इच्छांचा त्याग करून स्थितप्रज्ञ बन. परंतु स्थितप्रज्ञ बनण्यासाठी सर्वात गरजेचं काय आहे? स्थिर बुद्धी. स्थिर बुद्धी? परंतु मनुष्य त्याच्या बुद्धीला स्थिर कसा ठेवू शकतो? आशा आणि निराशा दोन्हींपासून मुक्त होऊनच बुद्धीला स्थिर केलं जाऊ शकतं. बुद्धी स्थिर असेल तर इंद्रियांच्या विषयांचं बळ नष्ट होऊन जाईल. जर कोणी एखादं इंद्रियच काढून फेकून दिलं तर काय? तर काय त्या इंद्रियाचा विषय नष्ट होऊ शकतो का? नाही अर्जुना. जर एखाद्या दुर्घटनेमुळे कुणाला अचानक अंधत्व आलं तर याचा अर्थ हा नाही की त्याचे डोळे रूपाची कल्पना करणंच सोडून देतील. डोळे नसताना देखील त्याचं मन अशा दृश्यांची कल्पना करू शकतं जी त्याला विषयांच्या मोहात अडकवून ठेवेल. पार्था, एक आंधळा मनुष्य भगवंतांच्या स्वरूपाची देखील कल्पना करू शकतो. आणि स्त्रीच्या शरीराची देखील कल्पना करू शकतो. त्यामुळे एखाद्या इंद्रियाच्या असण्या नसण्याने मनाच्या वासनेत आणि आसक्तीमध्ये फरक नाही पडत. हे अर्जुना, तू असं समज की जणू एखादा मनुष्य आपले डोळे बंद करून असं भासवतोय की तो भगवंतांचं ध्यान करत बसलाय. परंतु वास्तवात त्याच्या मनश्चक्षूंपुढे भगवंतांची मूर्ती नाही, तर त्याच्या प्रेयसीचं शरीर दिसतंय. याचा अर्थ आहे की त्याचे डोळे तर बंद आहेत, पण मनातल्या इच्छा त्याला तरी देखील भ्रमित करतायत. हे अर्जुना, अनेक लोक त्यांच्या इंद्रियांवर अतिशय कठोरपणे ताबा मिळवण्यासाठी अतिशय कठीण व्रत आणि उपवास करतात. अनेक दिवस खाणं पिणं सोडून देतात, तरी देखील त्यांचं मन नियंत्रण सुटून स्वादिष्ट भोजनाच्या वासनेतच अडकून पडलं तर अगदी हट्टाने केलेल्या या व्रत आणि उपवासाचा काय लाभ आहे? असे लोक हट्टाने त्यांच्या इंद्रियांचं दमन करून इंद्रियांना निर्बल तर बनवतात,
परंतु यामुळे विषयासक्तीचा त्याग होऊ शकत नाही. लक्षात ठेव, विषय म्हणजेच इच्छांहून धोकादायक विषयांची आसक्ती आहे. आणि विषयासक्तीचा त्याग केवळ इंद्रियांचं दमन करून नाही होऊ शकत. आसक्तीचा त्याग केवळ मनाच्या निग्रहाने होत असतो. जेव्हा मन निरासक्त होऊन जातं तेव्हा इंद्रिय त्यांच्या त्यांच्या इच्छांचा उपभोग घेत असताना देखील त्या इच्छांपासून निरासक्त राहतात. जसं कमळाचं फूल पाण्याच्या आत राहून सुद्धा कोरडच राहतं. पाण्याचा एक थेंब देखील त्याच्या पाकळ्यांवर राहू शकत नाही. म्हणूनच मी म्हटलंय की आधी ज्ञानाच्या द्वारे बुद्धी स्थिर करा. बुद्धी मनाला स्थैर्य मिळवून देईल. मग मन इंद्रियांना अशा प्रकारे इच्छांपासून दूर करेल ज्या प्रकारे एक कासव धोक्याची जराशी देखील जाणीव होताच स्वतःच्या अंगांना त्याच्या कवचाच्या आत ओढून घेतं.